विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ प्रकरणातलं गणित आहे हे आणि 4 गुणांचं आहे. थोडस डिफिकल्ट आहे, पण आपण सोडवूया. एवढं काय अवघड आपल्याला होणार नाही. गणित म्हटलंय त्रिकोण एबीसी मध्ये ओ केंद्र असलेलं वर्तुळ अंतर्वर्तुळ आपण काढलेलं आहे आणि त्रिकोणाच्या बाजू AB, BC आणि AC या वर्तुळाला F, D आणि E मध्ये स्पर्श करतात. वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी दिली, DD 6 सेमी दिलंय आणि DC 8 सेमी दिले आणि म्हटले आपल्याला AB आणि AC काढा. ठीक आहे, आता बघूया हे कसं करता येईल. तर आपण सुरू करूया. बघा आता बिंदू B, C आणि A हे बाह्य बिंदू आहे. तर वर्तुळाच्या संदर्भात बिंदू A, B व C हे बाह्य बिंदू आहे. आणि जर हे बाह्य बिंदू असतील तर बाह्य बिंदूचं प्रमेय किंवा स्पर्शिका खंडाचं प्रमेय आपण जे शिकतो त्याच्यानुसार काय होतं की बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड काय असतात, एकरूप असतात. म्हणजे BD बरोबर BF, CD बरोबर CE आणि AF बरोबर AE. ठीक आहे, आणि म्हणून स्पर्शिका खंडांच्या प्रमेयानुसार काय आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय? बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे BD बरोबर BF. आता BD 6 होता म्हणजे BF पण किती येणार? 6. त्यानंतर DC बरोबर CE. DC 8 आहे म्हणजे CE पण 8 आणि AF बरोबर AE यांना आपण X मानूया. ठीक आहे, एवढं आपण मानलं. आता आपण AB, BC आणि AC काढून घेऊया. आणि म्हणून बघा जर या किमती असतील तर आपलं AB होणार आहे, आकृतीवरती या. बघा हा 6 झाला, हा 8 झाला, हा X झाला आणि हा X झाला. ठीक आहे, म्हणजे आपलं AB किती होईल? X अधिक C. BC किती होईल? BC 6 अधिक 8 म्हणजे 14. मग BC झालं 14 आणि AC किती होईल? X अधिक 8. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला मिळाल्या AB, BC, AC. आता इथे आपण एक 8वीला शिकलेलं सूत्र आठवूया. हिरोचं सूत्र आपल्याला होतं. त्यासाठी आपण आधी अर्धपरिमिती काढायचो. तर त्रिकोणाची अर्धपरिमिती तिला आपण S ने दाखवतो. तर S बरोबर A अधिक B अधिक C छेद 2. इथे ABC काय त्रिकोणाच्या बाजू आहे, मग त्या आपल्याकडे काय असतील, थोडस मी अलीकडे घेणार आहे. म्हणजे S बरोबर आपली पहिली बाजू किती होती? X अधिक 6, दुसरी बाजू 14, तिसरी बाजू X अधिक 8 भागिले 2 अर्धपरिमिती S. मग S बरोबर X अधिक X 2x आणि 14 अधिक 6 20 आणि हे 8 28 छेद 2. इथे जर आपण 2 बाहेर काढले तर S बरोबर 2 कंसात X अधिक 14 भागिले 2 म्हणजे आपलं सेमी पेरिमीटर काय आलं? X अधिक 14. समीकरण 1 देऊया. इथे आपल्याला F मिळालं. F किती आला? X अधिक 14. आता इथे तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं, हे नवीन सूत्र आहे, लक्षात ठेवायचंय की या त्रिकोणाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल आणि आतमध्ये सर्कल आहे आणि हा त्याचा R आहे, त्रिज्या आहे, तर एरिया म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्रिज्या
गुणिले एसच्या बरोबर असतं. एस म्हणजे काय? सेमी सेमी पेरिमीटर किंवा आपलं अर्ध परिमिती. मग इथे आपलं आर होतं 4 आणि एस आपला आलाय x अधिक 14. म्हणजे क्षेत्रफळ आपलं किती आलं? 4 x अधिक 14. आणि जर आपण हिरो सूत्र वापरलं आणि हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हे सूत्र आपल्याकडे आहे. त्रिकोण क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस वजा ए, एस वजा बी आणि एस वजा सी. एस काय? अर्धपरिमिती एबीसी त्रिकोणाच्या बाजू. आता इथे जागा आहे, आपण इथे घेऊया. आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जर आपण घेतलं, आपल्याला काय मिळणार आहे? वर्गमुळात. आता हा आपला एस आहे, एक्स अधिक 14. दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा ए. एस आपला किती आहे? एक्स अधिक 14 वजा आपला ए किती होता? पहिली बाजू काय आहे? एबी. आणि एबी किती आहे? एक्स अधिक 6. पण ती आपण वजा करतो, त्यामुळे दोन्ही चिन्ह बदलतील. एक्स वजा. ठीक आहे, आता इथे जमत नाही, आपण न्यू पेजवर घेऊया. ठीक आहे, आता पुन्हा आपण किंमत टाकूया. इथे बघा, आपण त्रिकोण एबीसी ची किंमत मागे काढली होती, जी किती आलेली आहे आपली? 4 x अधिक 14. तिथे आपण लिहून घेऊया 4 x अधिक 14. आणि एस ची आपण किंमत काय काढले? x अधिक 14. इथे x अधिक 14. दुसऱ्या कंसामध्ये आपला एस किती आहे? x अधिक 14 वजा ए ची किंमत आपली काय होती? ए म्हणजे पहिली बाजू एबी, किंमत आपली काय होती? x अधिक 6. आता इथे वजा असल्यामुळे आतली चिन्ह बदलतील, त्यामुळे x वजा 6. दुसरं x अधिक 14 एस वजा बी आपला 14 होता. आणि तिसरं x अधिक 14 आपला एसी किती होता? x अधिक 8, म्हणजे चिन्ह बदलल्यावर x वजा 1 वजा 8 येतील. त्याला सिम्प्लिफाय आपण करूया. 4 x अधिक 14 बरोबर वर्गमुळात x अधिक 14. या कंसामध्ये बघा, अधिक x वजा x जातील, 14 तून 6 गेले, 8 राहिले. इथे अधिक 14 वजा जातील, x राहतील. आणि इथे वजा x अधिक 7 गेले, 14 तून 6 8 गेले, 6 राहतील. म्हणजे आपल्याला मिळणार आहे 4 x अधिक 14 बरोबर वर्गमुळात 8 × 48 x x अधिक 14. आपण काय करूया? दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. वर्ग करू म्हणजे इथे किती येतील? 4चा वर्ग 16 x अधिक 14 कंसाचा वर्ग. इथे वर्गमूळ निघून जाईल, म्हणजे 48 x अधिक 14. आता इथे बघा, हा वर्ग आहे, सेम आहे, फक्त हा वर्ग आहे म्हणजे वर्ग आणि हा कंस कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याकडे काय उरलं? 16 x अधिक 14 बरोबर 48. 16 तिकडे घेऊन जाऊया, x अधिक 14 बरोबर 48 x भागिले 16. 16 × 16 16 × 32 16 × 48. म्हणजे इथे किती राहिले? 16 × 48 म्हणजे x अधिक 14 बरोबर 3x. x तिकडे गेले की वजा होतील, 14 बरोबर 3x वजा 1. म्हणजे 3x मधून x गेला की 2x होता, 2x बरोबर 14. जर 2x बरोबर 14 असेल तर x बरोबर 14 चे अर्धे 7. आता इथे x ची किंमत मिळाली. जर x बरोबर 7 असेल तर आपलं एबी काय होतं? एबी होतं आपलं x अधिक 6, म्हणजे 7 अधिक 6 म्हणजे एबी किती आलं? 13 सेमी. आणि एसी काय होतं? x अधिक 8 म्हणजे 7 अधिक 8 म्हणजे 15 सेमी. तर अशा प्रकारे आपण हे गणित पूर्ण केलं. आता इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं होतं? एकच जे सूत्र आपल्याला माहित नसल्यामुळे आपलं गणित अडलं असतं, की
त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर r गुणिले अर्ध परिमिती. कधी वापरायचं हे सूत्र? ज्यावेळेस वर्तुळ त्रिकोणामध्ये अंतर्लिखित असेल त्यावेळेस, म्हणजे इन सर्कल असेल त्यावेळेस आपल्याला हे सूत्र वापरून गणित पूर्ण करायचं. अशा प्रकारे आपण गणित पूर्ण केलं. जर तुम्हाला गणित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, काय विचार असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यावेळेस पण आपण असाच एखादा चांगला प्रश्न सोडवूया.